नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे सगळे मित्रांनो? 10वी नंतर किंवा 12वी नंतर पालकांच्या मनामध्ये पण एकच कन्फ्युजन राहतं, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पण एकच कन्फ्युजन राहतं. नंतर काय? तर आपण पोलीस भरती करतो, इंडियन आर्मीमध्ये ट्राय करतो, कधी यश भेटतं नाही भेटत. परंतु आपण परदेशात पण ट्राय केलं पाहिजे. गेली 6 ते 7 वर्ष झालं परदेशातच जॉब करतोय मी. जर तुम्हाला क्रूज लाईन मध्ये जॉब करायची इच्छा असेल, करिअर करायची इच्छा असेल, तर त्यासाठी खूप शिक्षणाची गरज लागते किंवा डिग्री डिप्लोमा लागतो असं काही नाही. यामध्ये तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही एक सीडीसी कोर्स आणि एसटीसीडब्ल्यू कोर्स 20 ते 25 हजारामध्ये मुंबईमध्ये होतो. त्यामध्ये एक पॅसेंजर क्रूज असते, एक कार्गो क्रूज असते किंवा रिक्स आयलँड ऑफशोर म्हणून बोलतात, किंवा आपण त्याला मर्चंट नेव्ही पण बोलू शकतो. त्यामध्ये जर पॅसेंजर क्रूज मध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही एक कार्निवल महावीर रोड कुर्ला वेस्ट या ठिकाणी आहे, परत MSC साकीनाका मरोल पाईपलाईन जवळ तिथे पण आहे. त्यानंतर तुम्ही डिझनी एअरबॉर्न खूप छान ऑफिस आहे, तिथे पण ट्राय करू शकता, अप्लाय करू शकता. किंवा एक इंडस गोव्यामध्ये पण हायरिंग असते, पुण्यात पण हायरिंग असते. त्यांची खूप मोठ्या प्रमाणात जॉब वेकन्सी असतात. आपले मराठी जे विद्यार्थी आहे ग्रामीण भागातले अप्लाय करत नाही. ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू केले तर सगळे साऊथ इंडियनचे विद्यार्थी, मुंबईचे जे प्रॉपर राहतात ते विद्यार्थी, गोव्याचे विद्यार्थी. परंतु जे सांगली, सातारा, कोल्हापूर, जे आपले पुणे इकडचे ग्रामीण भागातले विद्यार्थी, त्यांना योग्य ते मार्गदर्शन भेटत नाही किंवा गाईडलाईन कोणी देत नाही. तर मी ह्या इंस्टाची माझी आयडी, यावर फॉलो करा, सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ मी टाकत राहीन. जय महाराष्ट्र.